हळूहळू उन्हाळ्याला सुरुवात होते तशी गरमी वाढायला लागली आहे आणि मी दळण करत बसले होते तर गरमी खूप होत होती. तर प्रेमला सांगितलं की सरबत कर म्हणून. तर त्याला मी सांगत होते की सरबत कसा करायचा. थोडंसं पाणी आधी मी घ्यायला लावलं, कारण एकदम पाणी जास्त घेतलं तर साखर विरघेपर्यंत पाणी जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला येतं. फ्रीज नसल्यामुळे मी मटक्यातलं पाणी वापरते आणि मटक्यातलं पाणी जे आहे ते खूप थंड आहे आणि चवीला पण लागतं मटक्यातलं पाणी. तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आणि त्याला सांगितलं की साखर जी आहे ती पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहा आणि तोपर्यंत माझं बाकीचं जे काम आहे तर ते करून घेतलं. आणि जेवढं आम्हाला दोघांना पाणी लागणार आहे तेवढं पाणी त्याला घालायला सांगितलं आणि लिंबू कट करून दिला. तर त्याला लिंबू कसा पिळायचा तर ते शिकवत होते. तर लिंबू पिळल्यानंतर जो लिंबू आहे ना तो असा उलटा करायचा, म्हणजे जे गाळणीमध्ये त्या आकाराचा होतो लिंबू आणि व्यवस्थित आपल्याला दाबता येतं, जसं की ते लिंबूचं पिळायचं जे यंत्र असतं त्याप्रमाणे. आणि लिंबू आहे ना तो पूर्ण पिळला जातो, त्यातला रस आहे ना तो पूर्ण निघला जातो. तर पिण्यासाठी तयार आहे लिंबू सरबत, या प्यायला. चला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.